आता दिसणार तुम्हाला आपले मंगेश साहेब यांचा बोट काढताना। तर मंडळी, चिंबोरीची जाळी उचलल्यानंतर आता आलोय आम्ही मच्छीची जाळी उचलण्यासाठी। आणि हा आपल्या चिंबोरीच्या जाळीसारखाच इथे थर्माकोल लावलाय निशाणी म्हणून। आणि बघताय काय काय येणार याच्यामध्ये, जिताडी, ढोमी, जिताडा, ढोमी, मासा बघायला भेटू शकते असं सांगते। तर बघूया, आता दिसतंय तुम्हाला आपले गोविंदा घेसताना आणि ही शिवूल टाकलेली आहे अँकर जाळीची। जाळी एक जागेवर राहण्यासाठी अँकर टाकतं। आणि बघताय ही अलग प्रकारची जाळी आहे ना, ही थोडी अलग प्रकारची जाळी आहे दिसतायत आता खेचताना। म्हणजे काल आपण ढोमी पकडायला गेलो होतो तशाच प्रकारची जाळी दिसते तुम्हाला। आणि ढोमी पण येतील काय, ढोमी पण येतील, जिताडी पण येतील। बघूया आज काय बघायला भेटतंय ते। आणि पहिलाच राणी मासा आलाय वाटतं, छोटा। आणि ते बघताय तुम्ही मंडळी, काय आहे रे, ढोमा आलेला आहे मोठा, खूप मोठा ढोमा आलेला आहे। एवढा मोठा पण ढोमा असते, याच्यापेक्षा मोठे ढोमे असतात सांगतात। आणि पहिल्याच जाळीमध्ये आलेला आहे आता ढोमा। ही पण तेवढीच 100 मीटर असेल, 100 मीटरची जाळी आहे सांगतात। आणि या किती जाळ्या टाकलेल्या अशा, 3 टाकलेल्या आहेत। आणि तिन्हीला ओळखणार आहोत ना आपण, तिन्ही जाळ्या ओळखणार आहोत। तर आता बघूया अजून काय काय येतं याच्यामध्ये ते। अजून एक ढोमा आलेला आहे मंडळी, बघताय मस्त वाटतं रे, एकदम माशासारखंच वाटतं ढोमा, जाम भारी जिवंतच। मग या जाळ्या कधी टाकता तुम्ही? कालच टाकतो, म्हणजे याला पण 24 तासांनीच याला पण ओळखत असतो। हां, मच्छी जास्त असली तर 12 तासामध्ये येत आहेत आणि कमी असली तर 24 तासांनी येतात सांगतात। हे आत्ताच लागलेले आहेत ना, नाही तर हे मरून जातात ना लगेच। हां, तर आता ताजीच लागलेले आहेत, जिवंत आहेत फक्त। आणि अजून एक ढोमा मासा आलेला आहे। मग इकडे ढोमीच आहेत जास्त वाटतं, ती मोठी ताजी त्याची गावरी बघताय तुम्ही, लाल एकदम। चालेल, अजून एक तिसरा ढोमा आलेला आहे मंडळी बघताय। ढोमा कुठं विकता तुम्ही? आपल्या तुमच्याच गावामध्ये जेटीला। मग ढोमा कसा किलो जातोय? 500 रुपये किलोनी ढोमा विकत असतात सांगताय। आणि छोटी ढोमी भेटतात ती किती विकतं? मीडियम 350, ती 350। आणि एक ढोमी आपली अर्धा किलोची असतील ना, जास्त अर्धा किलोचे जास्ती 3 ढोमी भेटलीत बघताय। आणि आता आपल्यासोबत प्रज्ञेश आहे, प्रज्ञेश रॉड फिशरमॅन आहे। तर प्रज्ञेश रॉडला येत असतात, लूर बेट फिशिंगला लागतात ना, बेट फिशिंगला लागतात ना, असा लूरला नाही ना बाईट मारत? हां, बेट फिशिंगला लागतात। आणि आता बघताय तुम्ही जाळीला पकडलेली ढोमी मासे। अजून एक छोटा ढोमा आला याच्यामध्ये, म्हणजे 3 मोठी आणि एक छोटा ढोमा आलाय बघताय। ताजी ढोमी आज बघायला भेटलीत। तर मंडळी, आमच्या इथे याला ढोमा म्हणतात, तुमच्या इथे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा। याच्याहून मोठा अजून ढोमा बघितला असेल तर तेही कमेंट करून सांगा, कसा किती बघितलाय। आणि ही पूर्ण जाळी अँकरवरती सेट करतो काय? आणि आपली चिंबोऱ्याची जाळी याच्यावर दगडावरती ना? अच्छा, याला म्हणजे वेट कमी असते, वरती तरंगण्यासाठी असते आणि त्याच्यामध्ये दगड जास्त असतात म्हणून ते दगडावरती करतात। आणि याच्यावर ते फ्लोट दिसतात थर्माकोलचे, त्याच्यामुळे अँकर थोडा हेवी वापरतात याच्यामध्ये। आणि बघताय 3 ढोमी आणि एक छोटा ढोमा। आता जाऊया दुसऱ्या जाळीकडे आणि त्याच्यामध्ये काय येते का बघूया। तर मंडळी, मी सांगत होतो की आपण आता दुसरी जाळी वलगायला जाणार, पण नाही, जाळी वलगायच्या आधी जी आपण जाळी खेचून घेतली तीच टाकताना दिसत आहेत तुम्हाला। म्हणजे 3 ढोमी आली, म्हणजे चांगली मच्छी आली ना गोविंदा, आपल्याला चांगली मासली भेटली म्हणून याच जागेवरती आम्ही परत जाळी टाकताना दिसते तुम्हाला। तर ही जाळी टाकल्यावरती आपण दुसरी नवीन जाळी वलगायला जाणार, जाळी नंबर 2। तर तिकडे जाऊन बघूया काय भेटते ते। आणि आता पोचलेलो आम्ही जाळी नंबर 2 कडे। आता बघूया इकडे काय मासली भेटते ती। आणि बघताय पहिल्या जाळीप्रमाणे अँकर आलेलं आहे। ही पण आपली तीच जाळी आहे ना, सेम ढोमे मासे आणि जिताडे मासे असे मासे बघायला भेटतील या जाळीमध्ये पण। आणि आलेला आहे पहिलाच ढोमा, हा खूप आधी फसलेला आहे ना, हा थोडा जुना ढोमा आहे।
म्हणजे जी मागच्या जाळीमध्ये आली ती एकदम फ्रेश होती. आणि अजून एक चिंबोरी आलेली आहे मित्रांनो. चिंबोरीच्या जाळीमध्ये तर मोठी मोठी चिंबोरी बघितली. आता हा एक चिंबोरा दिसतोय. मग तो डोमा एकदम खराब झाला. तो खराब झाला होता. खराब झालेला डोमा आला. फ्रेश आला काच आपण डोमा घेऊन जातो आणि खराब झाला का फेकावा लागतो. आणि अजून एक डोमा दिसतोय तुम्हाला. तोही खराब झालाय वाटतं ना. तोही खराब झालाय. म्हणजे डोमा एकदम डेलिकेट मासा आहे. लवकर खराब होत असतो. काल संध्याकाळी म्हणजे कमी कमी 10 तास जास्त झाले असतील ना. 10-12 तास. हा पण खराब आहे ना डोमा. दुसरा पण डोमा खराब निघाला आहे मंडळी बघताय. आणि मंडळी बघताय तिसरा डोमा आलेला आहे आणि तो पण खराब झालेला आहे. त्याच्या तोंडामध्ये काय असतं रे. तिसरा डोमा पण खराब झालेला निघतोय. पहिल्याला 3 जिवंत आली. आता याला 3 खराब आली. जर हीच जिवंत असती तर मजा झाली असती ना आपली. नसीब खराब. म्हणजे मासा येतोय तरी आपण लॉसमध्ये जातोय. आणि अजून एक डोमा आला आहे. तो ताजा दिसतोय. तो बरा दिसतोय ना. आणि हा जिवंत जो डोमा आला आहे मंडळी बघताय. 4था डोमा आणि जिवंत आला आहे. कोंबडभुजामध्ये गेलेलो आपण. छोटी छोटी डोमी बघायला भेटली होती. आणि आज बघताय तुम्ही 1-1 किलोची डोमी बघायला भेटतात. मजा येते. तर मंडळी व्हिडिओ एन्जॉय करताय. आपल्या कोळी लोकांची मेहनत बघताय तर नक्की व्हिडिओला लाईक करून जा. आणि मंडळी बघताय खूप खूप मोठा जाम भारी लय मोठा चिंबोरा आलाय आपल्याला. बापरे. 2 आण. एक साथ 2-2 चिंबोरी. कुर्ली आणि बोंड्या ना. कुर्ली मेल आणि फिमेल दोघे आलेत एक साथ. अजून काय येतोय काय. आणि अजून एक आलाय ना काय. मोरी चिंबोरी आले. कावारी. अजून बघताय कावारी. आणि डोमा आलाय. खराब झालाय ना. खराब झालाय डोमा. मंडळी इकडे बघताय दुसरी जाळी ओळून झालेली आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला डोमी भरपूर आली पण 3 खराब निघाली ना. एकच चांगला निघाला. पण एक मोठा चिंबोरा आलाय. 2 चिंबोरी आलेत. एक मेल आणि फिमेल भोंडे आणि कुर्ली आलेत. आणि एक मोठा चिंबोरा म्हणजे कमीत कमी 2 किलोपर्यंत जाणारा चिंबोरा आलाय ना. 2 किलो. तर ही दुसरी जाळी होती. हा बघताय तुम्ही या जाळीमध्ये आलेला चिंबोरा आलेला आहे एकदम जाळ्यामध्ये बघताय मंडळी. आता याला काढूया आणि डोमी आपल्याला जी भेटली त्यांना पण काढूया आणि जाऊया आता तिसऱ्या जाळ्याकडे. का हा टाकणार आधी ना. हा टाकून जाऊया. आणि मंडळी बघताय डोमींच्या जाळीमध्ये आलेला मोठा चिंबोरा. आणि आता ही जी आपण डोमी मेलेली आहेत त्याचं काय करणार. ते फेकणार. याचा बोत काढणार. आता दिसणार तुम्हाला आपले मंगेश साहेब यांचा बोत काढताना. तर कसा माशातनं ढोमा माशातनं बोट काढतात तेही या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला. मग बोत कसा जातोय यो. किलो मागे जातोय कसा. किलो तसं 1,500 रुपये किलो जाते. 1,500 रुपये किलो. आणि याचा कितीला जाईल आता. 100-200 रुपयाला. 100-200 रुपयाला जाणार बोत. बघताय म्हणजे मासा खराब झालाय पण बोत चांगला असतो आतमधला. आणि बघताय हा बोत आहे. हा टाका. मासा टाकलाय आणि हा बघताय बोत काढून दाखवताय तुम्हाला. चालेल धन्यवाद. माशा बिशाचं बोत ग्रामवर जातात नाही. पिसवर आता आमचे 2-3 बोट असतात मग ते पिसवरच घेतात. हां म्हणजे कमी बोत असल्यामुळे पीसवरती घेतात. पण असा हां माशा बिशाचा विकायला गेलो का बोत ग्रामवरती जात असते आणि खूप महाग असते माशाचा. आणि त्याच्यानंतर येते वामचा येते ना बोत. वामी माशामध्ये बोत असते. आणि तिसरा नंबर शिंगाल्यामध्ये पण बोत असते ना. शिंगाल्यामध्ये पण बोत असते. आणि अजून कोणत्या माशामध्ये बोत असते. जिताड्यामध्ये. म्हणजे सर्वच माशांमध्ये बोत असते ना. एकाने मला कमेंट केलेली तांबीमध्ये बोत असते काय. असला तरी एकदम छोटासा असते. हां ज्यांचा यूज होते तो कोणता कोणता मासा आहे. घोल, शिंगाला, वाम आणि अजून डोमा आणि दुसरा कोत्या आणि जिताडी. या 4-5 माशांचा बोत यूज होत असते आणि हे लोक काढून विकत असतात. तर मंडळी इकडे बघताय आता जाळी वगैरे फेकून आता आलोय आम्ही जाळी नंबर 3 कडे. आणि आता याच्यामध्ये काय भेटतंय तर बघूया.
म्हणजे कधीपासून मी जिताड्याचा तलाशमध्ये आहे, एखादा जिताडा भेटला पाहिजे असं. आणि आलेला आहे मंडळी बघताय जिवंत ढोमा. जिताडा नाही पण ढोमी तरी बघायला भेटत आहेत तुम्ही बघताय. चांगला आला आहे, एकदम फ्रेश ढोमा आला आहे. जिवंत आहे ना, जिवंत ढोमा आला आहे. आणि एक छोटाही आला आहे आणि कुरकुरकुर आवाज करताना दिसतोय ढोमा. काय नाही, आज जिताड्यांचा दिवस नाही दिसत. आणि मंडळी बघताय खेकडी लॉबस्टर आहे काय, कावारी. आणि अजून एक ढोमा आलेला आहे, जुना ढोमा आहे, खराब झालेला आहे. गोविंद इथंच जाळी टाकत असता तुम्ही, हाच एरिया आहे तुमचा? हाच एरिया म्हणजे वेगवेगळे जागेवर समजा खेकडे आले तर तिथं टाकतो. हां, मग जागा चेंज करतो. आणि मंडळी बघताय याच्यामध्ये पण मोठा खेकडा आलेला आहे, जाम भारी. म्हणजे जिताडा नाही बघायला भेटत आपल्याला, पण खेकडी आणि ढोमी बघायला भेटतात. मोठे मोठा चिंबोरे. अजून एक काहीतरी येणार सांगतोय. आपल्या गावाजवळ खाडी आहे, त्याच्यामध्ये नाही टाकाव तुम्ही जाळी? तिथं पण बोटी असतात. म्हणजे पूर्ण हा एरिया तुमचा आहे घारापुरीपर्यंत. तिथं पूर्ण दिवाला गाववाले तुम्ही आणि गणेशपुरीवाले सर्व टाकत असतात ना. आणखी एक ढोमा बघताय तुम्ही. जर ढोमी आपल्याला फ्रेश पाहिजे असतील तर प्रत्येक तासाने ओळखायला लागतील ना. मग ते तर आपण करू नाही शकत, म्हणून आपण 12 तासांनी ओळखले तरी चांगला भेटेल. 12 तासांनी बघितलं तरी चांगला भेटेल सांगते. पण आपण 24 तासांनी आलो आहे जाळी ओळखायला. आणि तुम्ही बघताय खूप आधी लागलेली ढोमी खराब झालेले आहेत. तर आता आपली तिसरी शेवटची जाळी होती, तीही ओळखून झालेली आहे. आता बघताय तुम्ही, संपली नाही. आणि बघताय आता संपलेली आहे जाळी नंबर 3. आणि अजून कावरे आलेत बघताय तुम्ही. कमीत कमी आपल्याला 100 मोरी कावरे आले असतील आज. आणि भरपूर चिंबोरी आणि ढोमी मासे पण बघायला भेटली. तर आता हे सर्व काढूया आणि जेवढी मासली आपल्याला भेटली, चिंबोरी ढोमी वगैरे, ते सर्व घेऊन आता जाऊया आता आपल्या मोहा कोलीवाड्याच्या जेटीला. आणि तिथे तुम्हाला जेवढं आज आपल्याला चिंबोरी आणि ढोमी आले ते सर्व दाखवतो तिकडे जाऊन. कावरे, मोरी, चिंबोरी वगैरे आले ते सर्व दाखवतो तुम्हाला तिकडे जाऊन. आणि मंडळी बघताय एक बोट आलेली आहे आपल्याकडे, काव्या. चिंबोऱ्यांचीच बोट आहे, चिंबोऱ्यांचीच बोट आहे. हा आहे चिंबोरा. आणि मंडळी बघताय चिंबोरा दाखवताना खूप मोठा चिंबोरा भेटला आपल्या मित्राला. काय नाव मित्र तुझा? मिलिंद कोळी. मोहा कोलेवाड्यातलंच गव्हाणवरनं दिसतंय तुम्हाला. अच्छा, बोट मोह्याची आहे आणि माणूस गव्हाणचा आहे सांगतात. आणि मोठा, खूप मोठा चिंबोरा दाखवताना दिसतोय. किती आहेत, 4-5 आहेत का एकच आहे? आणि पिशवी दाखवतोय मंडळी बघताय. मोठी चिंबोरी भेटलीत सगळ्यांना. चालेल, धन्यवाद. खूप मोठी आहेत चिंबोरी ना. कावऱ्या दिसतात तुम्हाला, कावऱ्या, मोरी चिंबोरी आपण बोलतो. आणि माशाची जाळी नव्हती टाकली तुम्ही? डोमच आहे. यांना पण डोमीच भेटलेली मंडळी बघताय. जितारा बितारा काय नाही मिळला? जितारा मासा नाही भेटला, डोमी. चालेल, धन्यवाद. आता चालले घरी. आता हे जाळी वगैरे टाकणार आणि आपल्यासोबत मोहा कोलीवाड्याला येणार. धन्यवाद, थँक्यू. तर मंडळी आलो आता आम्ही आपल्या मोहा कोलीवाड्याच्या जेटीला. आणि इथे आपले गोविंद साहेब दिसत आहेत आणि आलेली चिंबोरी दाखवते तुम्हाला. भरपूर चिंबोरी आलीत आपल्याला, म्हणजे कमीत कमी 10 तरी असतील ना. छोटी मोठी चिंबोरी दिसत आहेत तुम्हाला. आणि इकडे बघताय जेटीला इथेच व्यापार सुरू आहे आणि इथेच ते लोक चिंबोरी सेल करत असतात. आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण दाखवला होता, इथेच सेल करत असतात आणि 800, 600, 350 ग्रामची चिंबोरी विकत असतात. आणि ओमकार दिसते, आपण ज्या कावऱ्या घेऊन आलो होतो त्याच विकत देताना. किती 100 खांना कावऱ्या, आपल्याला 100 कावऱ्या आल्या मंडळी बघताय. आणि इथे व्यापारी दिसत आहेत तुम्हाला. नमस्कार का. आणि इथे चिंबोरी वगैरे घेत असतात. दिनेश कोळी दिसत आहेत आणि आपल्याला चिंबोरी वगैरे दाखवताना दिसतात. आणि 2 किलोचा चिंबोरा दाखवत आहे मंडळी बघताय. तर तुमच्या इकडे जर लोक आली चिंबोरी घ्यायला तर विकत भेटतील का इथे? भेटतील ना. तर मंडळी मोठी चिंबोरी खायची असतील, छोटी मोठी भरलेली, तर नक्की या मोहा कोलीवाड्यामध्ये इथे चिंबोरी भेटत असतात. धन्यवाद. चला.
तर मंडळी आज गेलो होतो आपण मोहा कोलीवाड्यातून एका बोटीमध्ये मासेमारी करायला म्हणजे चिंबोरी पकडायला आणि भरपूर चिंबोरी बघायला भेटली आणि त्यानंतर तुम्ही बघितलं आपण ढोमी माशाची जाळी टाकली होती आणि त्याच्यामध्ये जिवंत ढोमी बघायला भेटली. म्हणजे ते सांगतात कधी जिवंत ढोमी बघायला भेटत नाही, पण आज आपल्याला 4 ते 5 जिवंत ढोमी बघायला भेटली आणि त्याच्यानंतर इचार आणि अलग अलग प्रकारचे मासे बघायला भेटले आणि इकडे येऊन चिंबोरीचा व्यापार कसा करतात तेही दाखवलं. तर ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जे आपले फिशरमॅन आहे गोविंदा, ओमकार आणि अजून एक त्यांचे साथी होते ते त्या लोकांची मेहनत कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्याला इकडे घेऊन आला तो म्हणजे प्रज्ञेश. तर प्रज्ञेश धन्यवाद इकडे घेऊन येण्यासाठी. खूप मजा आली. तुला कसा वाटला? खूप मजा आली. प्रज्ञेशला पण मजा आली, मला पण मजा आली. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला आवडला आहे तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. तिला टेक केअर. बाय बाय. चला.